लोकभवनमध्ये जाऊन राजीनामा देणार नाही, ममता बॅनर्जींची भूमिका. निवडणूक हरलेलो नाही, हरवलं गेलं. ममतांचा निवडणूक आयोग आणि भाजपावरती निशाणा. महाराष्ट्र पोलिसांच्या SRPF लेखी परीक्षेत धक्कादायक प्रकार. खासगी प्रकाशकाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न छापले. विद्यार्थी संघटनांकडून संताप, विरोधकांकडून चौकशीची मागणी. लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपींना पॅरोल देऊ नका. मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीत विधी आणि न्याय विभागाला निर्देश. लैंगिक शोषण गुन्ह्यातील 80 ते 90% आरोपी पॅरोलवरचे. नसरापूरमधील पीडित मुलीचा श्वास कोंडल्यानं मृत्यू. शवविच्छेदन अहवालात निष्कर्ष. नराधमानं तोंडात मोजा कोंबल्यामुळे श्वास कोंडून जीव गेला. चिमुरडीच्या अंगावर आढळल्या जखमा. नसरापूर प्रकरणातल्या आरोपीला हालहाल करत संपवावं, राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया. अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्राचं लक्ष आणि लक्ष दोन्ही विचलित झालं. राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी. शिर्डी जमीन व्यवहारातील फसवणूक, सावकारी या प्रकरणात कारवाई. नाशिकमधील TCS प्रकरणातल्या 4ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. TCS मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात कारवाई. दौंडच्या देऊळगाव राजे गुणपत्रिकेतील खाडाखोड केल्याच्या रागातून लाकूड कापण्याच्या कटरनं हत्या. चिमुरडीची हत्या करून मृतदेह पेटवला. गडचिरोलीच्या कांदोळीमध्ये महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू. खराब आणि खड्डेमय रस्त्यामुळे प्रवासात विलंब. आरोग्य सुविधा, रस्त्यांच्या दुरवस्थेवरती गंभीर प्रश्न उपस्थित. विदर्भात नागपूर आणि वाशिममध्ये तर मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या सरी. ऐन उन्हाळ्यात पडलेल्या पावसानं तापमानात घट. नाशिकमधील धरणांच्या पाणीसाठ्यात घट. 26 प्रकल्पात 37% पाणीसाठा. 10 दिवसात 4% पाणीसाठा घटला. येत्या हंगामासाठी उसाला 3,650 रुपये FRPची घोषणा. FRPत प्रति टन 100 रुपयांची वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. 1 कोटी ऊस उत्पादकांना फायदा होणार, सरकारचा दावा. बिहारच्या बख्तियारपूरमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना 2 महिलांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू. दोन्ही महिलांना रेल्वेची जोरदार धडक. भीषण अपघातात महिलांचा जागीच मृत्यू. चीनमधील प्रसिद्ध हुआशेंग फटाके कारखान्यात भीषण स्फोट. 26 जणांचा मृत्यू, 61हून अधिक जखमी. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक दबलेले असण्याची भीती.